काय कसे काय तब्येत काय म्हणते? सगळं व्यवस्थित ना? नाही, कारण सध्या जी आपल्या जे सगळे आपले भारतीय सण आहेत, त्योहार आहेत सगळे, त्याची जी रेलचेल चालू आहे, त्यामुळे जी उत्सवांची रेलचेल चालू आहे, त्यामुळे सगळे दमले असतील ना. पण मला माहिती आहे ह्या दमण्यामध्ये पण खूप एक आनंद आहे. तर जसं एक आता आपले हरतालिका झाली, गणपती झाले आणि आता आहे महालक्ष्म्या. तर तुम्हाला हे जरा 1 मिनिट थांबा. हे बघा, आलं का लक्षात? हे बघा, हे सगळं काय सांगणार, ओळखलं का? नमस्कार, मी सुप्रिया ठाकरे, वेलकम टू माय चॅनल. तर अशा पद्धतीने आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये सगळी गडबड सुरू आहे महालक्ष्म्यांची. तर आता हे बघा, हे माझ्या बाबांनी लावलेलं, बाबांना खूप आवड आहे लायटिंग वगैरे सगळे लावायची. तर हे घरामध्ये सगळं सुशोभित केलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की लायटिंग वगैरे लावल्याने घर चकचकीत दिसतं, प्रसन्न वाटतं. तर चला मग आता एंट्री करूया ज्या ठिकाणी माझ्या महालक्ष्म्या बसतात. या, तुम्हाला महालक्ष्म्यांचं मी डेकोरेशन दाखवणार आहे. या वेलकम वेलकम वेलकम. तर आता तुम्ही आला आहात ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या महालक्ष्म्या येतात आणि घरात खूप आनंदी वातावरण राहतं. तर थांबा, मी जरा बॅक कॅमेरा करते कारण मलाच बघावं लागेल, त्यामुळे होल्ड करा, हां, जाऊ नका कुठेही. तर हे इथे आमच्या महालक्ष्म्या बसणार आहे आणि अशा पद्धतीने हे आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे. कसं वाटलं डेकोरेशन? कारण बघा ना, त्या महालक्ष्म्या म्हणजे प्रसन्न, आनंद, सुख, समाधान, धन, संपत्ती, सौख्य, सुख सगळं आपल्याला देतात. तर मग त्यांच्या आगमनासाठी ही तयारी मला असं वाटते जरा कमीच आहे. पण हे अशा पद्धतीने आम्ही असं सगळं हे केलेलं आहे. हे बघा, आणि त्या येणाऱ्या आता उद्या तर बिलकुल वेळ मिळणार नाही आहे. तरी मी माझ्या पद्धतीने मी माझ्या महालक्ष्म्यांना कशी सजवते, कशी त्यांना त्यांच्या स्थानावर बसवते हे तुम्हाला नक्कीच शेअर करेन. पण माझा व्लॉग बघितल्याशिवाय बिलकुल जायचं नाही आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे बघा, असं चालवेच द्या. आणि हे आता हे आमचं घर तर तुम्हाला पण ओळखीचं झालं असेल, कारण मी तुम्हालाच नेहमी प्रत्येक व्लॉगमध्ये माझं हे जे छोटंसं मंदिर आहे घरातच दाखवते. तर अशा पद्धतीने हे बघा, हे आमचे राजेसाहेब यांचं जेवण झालं आहे. जेवणाच्या वेळा चुकत नाही आहे यांच्या, हे बरोबर यांचं जेवण वगैरे आटोपतात. आणि माझी आई कंटिन्यू कामामध्ये, ती प्रत्येक वेळेस मी जेव्हा तिच्यावर कॅमेऱ्याने ते प्रत्येक पहा बाई अशी म्हणते. आणि सगळ्यात जास्त हिचा आनंद, अरे बापरे, विसरून म्हणजे काय विचारू नका. आम्ही सगळेजण म्हणतो की हिच्या अंगामध्ये लक्ष्मी येते काय, कारण कंटिन्यू ही कामात राहते, काही ना काही चालू राहते. आणि हे आमचे बाबा बघा, आत्ता आराम करताय, सकाळपासून बरं नाही त्यांना, तरी पण हे सगळी लायटिंग दिसते ना तुम्हाला, हे सगळं आमच्या बाबाची करामत, खूप आवडतं त्यांना. आता आराम करते. बाबा हात दाखवा. झालं का हो? हे बघा, हे जे आहेत आमचे घरातले राजे आता गुळ खात आहेत. ते म्हणतात ना, जेवण झाल्यावर गुळ खाल्ला पाहिजे, अन्न पचन होते. हे चाललंय यांचा सहभाग. म्हणजे हे घरामध्ये गाईड करतात आम्हाला, म्हणजे आम्ही जे केलेलं आहे तर ते हे असं नाही, हे तसं नाही, हे असं करायला पाहिजे, असं सगळं. तर अशा पद्धतीने मी आता समोरचे तुमचे व्हिडिओ मी तुम्हाला कंटिन्यू पूर्ण शेअर करत राहील. तर नक्की लाईक करा बरं, हां, विसरू नका सुप्रिया ठाकरेला. ओके. आज महालक्ष्म्या येणार आहेत, आज आगमन त्यांचा पहिला दिवस.
तर त्यामुळे मग घर आवरणे, घरातल्या चादरी, पडदे सगळं घर नीट आवरणे फार आवश्यक असतं. कारण घरातली स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. कारण जिथे स्वच्छता असेल, आनंद असेल, काय म्हणतात त्या रिस्पेक्ट असेल, त्या घरामध्ये आदर असेल, प्रेम असेल, तिथे लक्ष्मीचा वास असतो. तर म्हणून माझी आता ही सकाळची धावपळ आहे. सकाळचे हे आता 7 वाजले ते आणि 7 वाजता माझी फर्निचर पुसणे, चादरा बदलणे, सोफ्याचे कव्हर बदलणे आणि आमची झाडू पोछा करणारी बाई आहे ती पण आता एक अर्ध्या पाऊण तासामध्ये येतेच आहे. तोपर्यंत मी माझं घर पूर्ण आवरून नीट करते. कारण त्यानंतर मला वेळ मिळणार नाही. कारण मला आंघोळ करून छान व्यवस्थित रेडी होऊन मला आमच्या देवींना बाहेर काढायचं आहे. मग तिच्यानंतर तिला नैवेद्य दाखवायचं आहे, तिची आरती करायची. म्हणजे मुखवटे काढतात पहिले आणि मुखवटे काढल्यानंतर पहिले तिची आरती केल्या जाते, पहिली आरती ती. आणि नंतर मग आम्ही देवीला बसवायला सुरुवात करतो. तर अशा तऱ्हेने मी माझे कामं करते. मी घामाने चिंब झाली आहे. कारण सप्टेंबर महिना लागला तरी पाऊस इतका पडतो आहे, पण तरीही गरमी कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे. आणि त्रासून गेले बाबा मी ह्या गरमीने. पण काय करणार आता, गरमी बघायची की आपलं घर आवरायचं. पण जरा छान वाटतं. पण म्हणजे त्रास जरी असला तरी जो आनंद आपला आतून आहे, मनातून जो आनंद आहे, तो आनंद हे सगळे आपलं थकवा आपण सगळं विसरून जातो बस. जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात आधी आपल्या देवीचे मुखवटे जे आहेत ते बाहेर काढतात आणि त्यांची ही आरती आपण पहिले त्यांना शेवया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवून त्यांची पाटावर ठेवून पूजा केली जाते. आणि त्यानंतर मग आपण सकाळची ही पूजा झाली की मग आपण त्यांना बसवायला उभं करायला सुरुवात करतो. आणि आता बघितलं का माझा हा छोटासा नातू आहे ना, त्याला इतकी आवड आहे म्हणजे काय माहीत नाही. पण घरामध्ये म्हणतात ना, मोठे असले आई वडील वगैरे असले की असे संस्कार लवकर पडतात लहान मुलांवर. म्हणून घरामध्ये आपले जे मोठे आहे, आपले आई वडील, आजी आजोबा फार गरजेचं आहे बरं असणं. कारण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे जे संस्कार आपल्यावर पडतात, त्यांची शिकवण जी असते ना, ती खूप महत्त्वाची आहे. आणि आमच्या घरात ते सगळं आहे. आणि आमचा हा छोटू आहे ना, सकाळी उठला की पहिले गुड मॉर्निंगच्या जागी सुप्रभात आणि जय श्रीराम, जय हनुमान म्हणून जय जय करतो. आज रविवार, आज महालक्ष्म्यांचं आगमन होत आहे. तर आता आम्ही महालक्ष्मी आहे त्या अशा तऱ्हेने आपल्याला बाहेर काढून आपण पहिले त्यांची पूजा करायची, त्यांना आपल्या घरात आमंत्रित करायचं. कारण त्यांचं माहेर आहे, 2.5 दिवसाचं माहेर असतं. तर त्या माहेरवासिनी आहेत, तर त्या आल्यावर अशा पूजा करायचा. नंतर त्यांना शेवया आणि दूध साखरेचं त्यांना नैवेद्य दाखवावा लागतो. त्यांची पूजा अशी करून हे सगळे तयारी करून घेतलेली आहेत आम्ही. आणि आता तयारी ही सगळे त्यांच्या साड्या, त्यांचे ब्लाऊज, त्यांचे दागिने हे सगळं आता इथे आम्ही केलेलं आहे. आणि आता ह्या ठिकाणी मी आणि माझे बाबा आम्ही आता इथे महालक्ष्मी स्थापना करणार आहे. आता इथे उभ्या करायच्या. तर आम्ही तयारी करतोय आणि मग तुम्हाला मी समोर दाखवेलच आम्ही कशा पद्धतीने आमच्या महालक्ष्म्या सजवतो ते. तर सोबत राहा. नाही पहिले बांधा, नंतर मग हे करू खाली तिनालो.
आधीपासून असं सांगण्यात आलं आहे की महालक्ष्मी जेव्हा आपण तिला आपल्याला उभं करायचं असतं तर आधीपासून म्हणजे जे आमच्या आजी वगैरे पहिले जे आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की लहान महालक्ष्मी आधी बसवायची, लहानीचा मान पहिले, कारण ह्या करता ती रुसते म्हटलं, तर तिचा रुसवा फुगवा काढण्यासाठी तिला आधी बसवायचं आणि नंतर मग मोठी येते. सध्या आता ही जी आहे ही आमची लहानी महालक्ष्मी आहे आणि तिला मी आता सजवते. माझी छोटी महालक्ष्मी तयार आहे. बघा कशी दिसते, सुंदर राजाची राणी. हे बघा, यावेळेस मी हिचा मारवाडी लुक केलेला आहे, वाटते की नाही? म्हटलं वेगवेगळं आपल्याला पण काही नवीन अपडेट व्हायला आवडतं ना प्रत्येक गोष्टीमध्ये. तर मला असं वाटतं नेहमी आपण का बरं पारंपरिक साडी, सरळ साडी, डोक्यावर पदर का असा करायचा, म्हणून मी पण यावेळेस थोडं म्हटलं आपण दरवर्षी काहीतरी चेंज करूया. तर यावर्षी मी असं तिला मारवाडी पद्धतीचा लुक दिलेला आहे. बघा माझी महालक्ष्मी. आता ही बघा आमची गौराई लहानी, ही गौराई बसली आहे आपल्या जागेवर. तिने आपली ही जागा घेतलेली आहे आणि आत्ता लहानीचं झालं रुसणं फुगणं काढणं. आत्ता आमची मोठी गौराई येते. आता मोठ्या गौराईचा आता आम्ही साज करणार आहे. हे बघ मोठी गौराई, माझे बाबा आता त्याला हे करत आहे, गौराईला अळणी म्हणतात, त्या अळणीवर ठेवणार आहे ती. नंतर बाकीचा साज मग मी करेन. तर अजून मोठ्या गौराईला पण बघायचं बरं तुम्हाला. आता तू नाही खाऊ, आता माझे बाळ खाते, माझ्या बाळाला खाऊ घालते मी आता. अश्य बाबा गम 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 चले 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 चले. अरे मावशी पण खाते, तू पण खातोय. अरे बबले काम काम. हा हा मस्त 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 मस्त. ओदी माझी पिल्लू गा बाबा गा. हा शो शान बाळ माझं. हे राजा, ए माझे राजकुमार, ओ माझे राजकुमार, गो माग पत 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 पत. अच्छा अच्छा, पा कशी मावशी खाते. मावशी आज 31 ऑगस्ट आमच्या महालक्ष्म्यांच्या आगमनाचा दिवस. ज्या दिवसाची वाट आहे ना आतुरतेने सगळ्यात जास्त कोण, ही माझी आई, म्हणजे ही लक्ष्मी घरातली मोठी. तर ही आहे ना, ही 1 वर्षापासून फक्त आणि फक्त जो उत्साह कायम तिच्यामध्ये टिकून नसतो ना, तो फक्त असतो ह्या दिवसासाठी. रात्राचा दिवस, दिवसची रात्र तिला कळत नाही, फक्त कशासाठी, ह्या महालक्ष्म्यांसाठी. तर आज 31 ऑगस्ट माझ्याकडे महालक्ष्मी आलेल्या आहेत. आणि उद्या जर तुम्ही इकडे असाल तर प्रसादाला या बरं, उद्या प्रसाद असतो. कशा आहे माझ्या महालक्ष्म्या नक्की सांगा मला. लंबाई तेवढंच तू कशी हे काय करते. अजून नाही का दुसरं नाही का आपल्याकडे मोठं बी नाही, एकच गण 4 टाकले. अगं ते हे आहे ना तेलाचं आहे, ते दुपट्टा नाही का, दुपट्टा चुनेरी सारखं दुपट्टा डोक्याचा तो दे, त्याच्यावर हे टाकून दे. म्हणजे एकूण तुझं पॅक राहते जोडणी. हा ते चौकात भेटते काय मी काय कडक झालाय ना, मी चिटकवली नाही, ते येणं चिटकवले सेलोटेपनं. हा तिथे आवाज राहते की त्याची चितळली की त्याला
ते सेलो टेप घेतलं आणि त्याला चिपकून दिले कानात. दाबून दिलं ते असं. हो दे दीपक खा. आत्ता महालक्ष्म्या आमच्या स्थापना झाली आहे महालक्ष्म्यांची. आणि आत्ता सायंकाळची ही पहिली आरती महालक्ष्मीची होणार आहे. त्याकरता आता आम्ही रेडी झालो आहे. आणि आमचा छोटासा गणेशा बघा, हे बघा हा छोटासा गणेशा आमचा मस्त धोती वोती घालून रेडी आहे, हे बघा. आणि ही माझी मुलगी. आम्ही सगळे रेडी आहे. आता आम्ही आरतीला जाणार आहे का. चला मग तुम्ही पण आरतीमध्ये सहभागी व्हा.